माझ्यात काय कमी आहे? मी हे करू शकेन का? माझ्यापेक्षा बाकीचे सगळेजण पुढं गेलेत. माझ्याकडून हे जमणार नाही. कधी-कधी आपल्याला स्वतःबद्दल असे अनेक प्रश्न पडतात आणि मग हळू-हळू स्वतःवरचा विश्वास कमी व्हायला लागतो. पण खरं सांगायचं तर आत्मविश्वास कमी होतो म्हणजे आपल्यात क्षमता कमी असते असं नाहीये. अनेक वेळा आपण स्वतःकडे ज्या नजरेने बघतो, त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होत असतो. आपण ना सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतो. त्यांचं आयुष्य पाहतो, त्यांचं यश पाहतो, त्यांची प्रगती पाहतो आणि आपल्या आयुष्यात अजून काय आपल्याला मिळालेलं नाही याची यादी करायला सुरुवात करतो. पण आपण हे विसरतो, की प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. नमस्कार मंडळी, मी सायली तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची को-फाउंडर. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बोलत असतो. तुम्हाला माहिती आहे मंडळी, आपण ना दुसऱ्याच्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यासोबत आपल्या सुरुवातीच्या प्रवासाची तुलना करतो आणि तिथूनच स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते. समोरचा व्यक्ती अनेक फेल्युअरमधून सक्सेसफुल झालेला असतो. आपण आता सुरुवातीच्या स्टेजमध्ये असतो. त्यामुळे तो आता जिथे पोहोचलाय, तिथून आपण स्वतःची तुलना नाही करू शकत. कारण ज्यातून आता आपण चाललोय ना, समोरचा व्यक्तीही त्यातून गेलेला असतो. आत्मविश्वास कमी होण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे आपण स्वतःशी कशा पद्धतीने बोलतो. मी तुम्हाला नेहमी सांगते, की सेल्फ टॉक खूप महत्वाचा आहे. आपल्याकडून एखादी चूक झाली, की आपण स्वतःला म्हणतो, "माझ्याकडून काहीच नीट नाही होत. मी अशीच आहे. मला काही जमतच नाही. माझं नशीबच खराब." पण समोरच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून हीच चूक झाली, तर आपण तिला काय म्हणतो बरं? आपण कदाचित असं म्हणू, की "चूक झाली आहे. पुन्हा ट्राय कर." मग स्वतःशी बोलताना आपण इतकं कठोर आणि कडू का बोलतो? आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःसोबतचा संवाद बदलला पाहिजे. त्यासाठी अफर्मेशन्स सुद्धा तुमची मदत करतील. स्वतःशी सकारात्मक संवाद कसा करायचा किंवा अफर्मेशन्स कसे म्हणायचे, याबद्दल मी व्हिडिओज केलेले आहेत, ज्याची लिंक मी खाली कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतीये. आणखी एक कारण ज्यामुळे आत्मविश्वास कमी होतो, ते म्हणजे भूतकाळातील अपयश. एखाद्या परीक्षेत अपयश आलेलं असतं. एखादं नातं आपण टिकवू शकलो नसतो. व्यवसायात आपलं कधी-कधी नुकसान झालेलं असतं. एखादी मोठी संधी हातातून निघून गेलेली असते. आणि मग आपण त्या एका अनुभवावरून स्वतःबद्दल निर्णय घेतो. मला हे जमत नाही. मला कधीच हे जमणार नाही. पण ते एक अपयश म्हणजे आपलं अस्तित्व किंवा आपली ओळख नाहीये ना. आपण अपयशी ठरत नाही. आपण प्रयत्न केलेला असतो आणि तो अपयशी ठरलेला असतो. बघा, ही 2 वाक्य दिसायला सारखी वाटतात, पण त्यामध्ये खूप मोठा फरक आहे. एक वाक्य तुमची ओळख ठरवतं आणि दुसरं वाक्य तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची जागा देतं. येतंय लक्षात? म्हणून प्रयत्न वेगळ्या पद्धतीने करून बघा. आत्मविश्वास कमी होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सतत इतरांकडून मान्यता, कौतुक मिळवण्याची गरज. बरं, मी योग्य करतीये का? लोकांना मी आवडतीये का? लोक माझ्याबद्दल काय म्हणतील? माझ्या निर्णयाला सगळ्यांनी मान्यता दिली का? ते देतील का? माझं कौतुक ते करतील का? हे असे प्रश्न तुम्हालाही पडतात. ह्याच प्रश्नांच्या जोरावर आपण आयुष्य जगत असतो. हे प्रश्न सतत मनात असतील, तर आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेणं विसरून जातो. आणि हळू-हळू आपल्याला स्वतःच्या निर्णयांवर विश्वासच नाही राहत. आपल्याला सतत कोणाच्या तरी अप्रूव्हलची गरज पडते. प्रत्येक निर्णयासाठी बाहेरून अप्रूव्हल घेण्यापेक्षा स्वतःला विचारायला सुरुवात करूया. माझ्यासाठी काय योग्य आहे? आणि त्याच पद्धतीने वागूयात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आत्मविश्वास फक्त विचारांमधून नाही तयार होत, अजिबात नाही. तो कृतीतून तयार होतो. एखादी छोटी गोष्ट जर आपण ठरवली आणि ती आपण पूर्ण केली, समजा उद्या सकाळी वेळेवर उठायचं ठरवलं आणि उठलो. रोज थोडा व्यायाम करायचं ठरवलं आणि केला. एखादं काम शिकायचं ठरवलं आणि शिकलोत. शिकायला सुरुवात केलीत. स्वतःसाठी वेळ द्यायचा ठरवला आणि दिला. या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याला संदेश देतात,
की मी स्वतःशी केलेलं वचन पाळू शकते आणि इथून आत्मविश्वास निर्माण व्हायला लागतो. आपण ठरवतो, पण आपण करत काहीच नाही आणि म्हणून आपला आत्मविश्वास डगमगतो. कधी-कधी आपल्याला वाटतं, माझा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि मगच मी काहीतरी करेन. पण खरं त्याच्या उलट आहे. आधी कृती केली पाहिजे, मग आत्मविश्वास वाढतो. भीती असूनही एक पाऊल पुढे टाका. अनिश्चितता असूनही सुरुवात करा. सगळं परफेक्ट होण्याची वाट अजिबात बघायची नाही. कारण परफेक्ट होण्याची वाट बघत बसलो, तर अनेक संधी आपल्या हातातून निघून जातील. एखादी काम, एखादी कला ज्यावेळेला आपण सुरुवात करतो, त्यावेळेला आपण त्यात अजिबात परफेक्ट नसतो. आपण ते केल्यामुळे परफेक्ट होतो आणि जर आपण परफेक्ट झाल्यावर करूयात असं ठरवलं, तर ते परफेक्ट होण्यासाठीचे प्रयत्न आपण करतच नाही. जेव्हा आपण काम सुरू करतो त्यावेळेला आपोआप आपले प्रयत्नही सुरू होतात आणि आपल्यामध्ये हळू-हळू प्रगती होत जाते. त्यामुळे मी परफेक्ट नाहीये आणि लोक काय म्हणतील, लोक मला हसतील का मी हे काम केलं तर, चुकीच्या पद्धतीने झालं तर ते. हे सगळे विषय बाजूला काढा आणि फक्त करत राहा. कारण तुम्ही करताय म्हणून चुका होतायत. बरोबर? आणि म्हणूनच आज एक स्वतःला प्रश्न विचारा, की खरंच मी कमी आहे का? मी स्वतःकडे कमीपणाने पाहायला शिकले का? माझं चुकतंय. तुम्हाला उत्तर मिळेल, की नाही माझ्यात काहीच कमी नाहीये. मला फक्त स्वतःला नव्याने ओळखण्याची गरज आहे. मला माझ्या जुन्या चुका स्वीकारण्याची गरज आहे. तुलना थांबवण्याची गरज आहे. स्वतःशी प्रेमाने बोलण्याची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण आत्मविश्वास म्हणजे मला सगळं येतं असं नाही. आत्मविश्वास म्हणजे मला सगळं माहीत नाही. कदाचित माझ्याकडून चूकही होईल, पण तरीही मी प्रयत्न करेन. हा विचार मनात आला, की तुमचा प्रवास बदलायला सुरुवात होते आणि कदाचित तुम्ही ज्या प्रवासाला बाहेर पडला आहात, तो एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याचा प्रवास नसतो. कधी-कधी तो स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा प्रवास असतो. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमचा प्रवास अजून संपलेला नाहीये. हा विषय तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्शून गेला असेल, तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच मन, नाती आणि स्वतःच्या विकासाशी संबंधित विषयांवर अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटेन तोपर्यंत काळजी घ्या.